माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की माझ्या गॅलरीमध्ये किती छान वाटायचं, आधी किती छान करमायचं. आता माझी बाई जेव्हा जेवायला बसायची ना, तिला जेवण जेव्हा धकत नसे, जेवण जात नसे, तेव्हा मम्मा म्हणायची की चिवताई येते ना, तिच्यासाठी मी चपाती ठेवतो म्हणून. अशी ती बहाणे करायची आणि ती चिवताईला चपाती नेऊन ठेवायची गॅलरीमध्ये. आता ते 2 पक्षी पण नाही दिसत आहे, खारुताई पण नाही दिसत आहे आणि झाडं वगैरे नाही. त्याच्यामुळे एकदमच असं वेगळंच वातावरण वाटतं आणि गॅलरीमध्ये अजिबात जायचं इच्छा होत नाही आहे. तर आज भांडे वगैरे एक्स्ट्राचे काढले होते घासायला, त्याच्यामुळे वरण भात करायचंच ठरवलं. तर मी वरण भात कुकरला लावत नाही. कधीमध्ये जर का अर्जंट असलं, लवकर बनवायचं असलं तेव्हाच लावते, कारण ॲसिडिटीचे प्रॉब्लेम खूप होतात जर का कुकरमधलं आपण नेहमी वरण भात जेवलं तर. आपल्याकडे जर का वेळ असला ना, तर असं साधंच वरण शिजवायला ठेवलं पाहिजे, कारण याचा पण फायदा होतो आपल्याला. तुम्ही एकदा दोनदा नक्की ट्राय करा, तुम्हाला जाणवेल की ॲसिडिटीचे प्रॉब्लेम कमी होतात कुकरमध्ये वरण नाही शिजवलं तर असंच. आणि आज मसाले वरण खायची इच्छा नव्हती म्हणून असं साधं हिरव्या मिरचीचा तडका दिला आणि छान वरण भात असं छान एन्जॉय केलं. आणि नंतर बाईला झोपू घातलं आणि नंतर मग भांडे वगैरे बाहेर लावून दिले. जर का ती जागी असती तर मग सर्व फैलवत होती. तर चला भेटूयात आपण